व्ह्यूअर्स, आपण बघत आहोत कोकणी न्यूज. व्ह्यूअर्स, आपल्याला माहिती आहे की आपल्या मुंबई गोवा हायवेवर जो भोसता घाट तो किती म्हणजे डेंजर कंडिशनला असतं आणि नेहमी थतं हादिसात होत असतात. आता हे हादिसा होण्याचं जबाबदार कोण? आपण वारंवार आपल्या चॅनलच्या मार्फत हमेशा त्याची जी बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा नी जी काम केलं गेलेलं आहे त्याच्यावर आवाज उठवत येत आहे आहो. आणि आपलं खेडचं नामचीन हस्ती वैभवजी खेडेकर ह्यांनी पण ह्या रस्त्यासाठी हमेशा लढो देत आलेले आहात. बलके त्यांनी काही केस पण आपल्या अंगात घेतले, त्यांच्यावर केस पण झाले. आज तर स्वतः त्या जाग्यावरनं ह्या आपल्या भोसता घाटाची आतला जो काय लोचो झालेलो आहे आणि त्याचा जबाबदार कोण हे आपल्या सामनं बोलत आहात. बघा आणि जागरूक राहा. भोसता घाटातनं प्रवास करत्या वखत स्वतःची काळजी घ्या, का की शासन निष्काळजी झालेलं आहे आणि आपलो करोडो रुपये जो आहे तो पाण्यात जाते. नमस्कार, मी आत्ता उभा आहे भोसते घाटातील अपघात प्रवण वळणावरती. ज्या वेळेला हा महामार्गाचं काम सुरू झालं होतं त्यावेळेला हे जे वळण आहे हे घातक आहे किंवा अपघाताला आमंत्रण देणार आहे अशा पद्धतीची चर्चा संबंधित यंत्रणेकडे केली होती. परंतु त्याच्याकडे कानाडोळा करून हे अपघात प्रवण परत क्षेत्र त्यांनी बनवलं. आज याच्यावरती असंख्य अपघात झाले, असंख्य तरुण या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्यानंतर हे अपघात प्रवण वळण काढण्याऐवजी या ठिकाणी 550 कोटीचा पुन्हा निधी टाकून काही ठेकेदारांचा उखळ पांढरा करण्याचा प्रकार या ठिकाणी होतोय. हे ठिकाणी वळण परत बाहेरनं रिटर्निंग वॉल टाकून परत या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी खर्च केलाय. कारण नसताना रिटर्निंग वॉल त्या ठिकाणी बांधलेले आहेत, ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी बांधले नाहीत. जर आपण ह्या भागाचा विचार केला तर हे वळण काढून या पलीकडच्या भागातनं काढता आलं असतं आणि वळण कमी करता आलं असतं. परंतु तसं न करता या ठिकाणी कोट्यावधीचा निधी या ठिकाणी खर्च केलेला आहे. मला प्रशासनाला, शासनाला आणि लोकप्रतिनिधींना विचारायचं आहे की आपल्या अशा बोगस कामांकडे आपलं लक्ष आहे की नाही, किंवा आपण देखील यामध्ये सहभागी आहात का, असा मला या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणून आपल्याला सांगतो की हे सगळे पैसे माझ्या असलेल्या कळबणी हॉस्पिटलचे इथे त्या ठिकाणी ब्रिज करायला पाहिजे होता, आपेडे फाट्यावरती करायला पाहिजे होता. त्यानंतर आता जे बोरघरचं ज्या ठिकाणी पाणी भरलंय त्या ठिकाणी ब्रिज व्हायला पाहिजे होता. कोट्यावधीचा निधी या ठिकाणी खर्च केलेला आहे. मी आता खाली आपल्याला गणपती कृपाजवळचा ब्रिज दाखवीन. काही लोकांच्या हट्टामुळे त्या ठिकाणी तो ब्रिज बांधलेला आहे. त्या ब्रिजचे पैसे जर आता बोरघर ज्या इथे पाणी भरतोय तिथे जर ते पैसे खर्च लागले असते निश्चित ते मार्गी लागले असते. परंतु या हायवेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांचं उखळ पांढर करण्याचा प्रकार या कोकणामध्ये होताना या ठिकाणी दिसतोय. शासनाने कमस कम लोकप्रतिनिधीचे आणि सामान्य जनताची तरी राय घेऊन त्यांच्या सोयीप्रमाणे हे रस्ते बनवा इसकी अपेक्षा. ऐशाच बात खबरसाठी बघत राहा आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल.